आत्ता नीट UGचा रिझल्ट लागल्यानंतर एका रिलेटिव्हचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मुलाला असे चांगले मार्क नाहीत पडले. मग ते म्हणत होते की आता आम्हाला ह्याला डॉक्टर करायचंय, तर तुम्ही थोडं आम्हाला गाईड करा. तर जेव्हा कमी मार्क पडतात नीट UGमध्ये त्यावेळेस 3 मार्ग म्हणजे पर्याय आपल्याकडे मार्ग उरतात. त्याच्यामध्ये पहिला मार्ग असतो की नंतर पुढच्या वर्षी एक्झाम देणे. दुसरा मार्ग असतो की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेणे. आणि तिसरा मार्ग ज्याच्यावर मी आज तुम्हाला बोलणार आहे की तो असतो की दुसऱ्या देशात जाऊन MBBS करणे. तर आता मी ह्या टॉपिकवरती आज तुम्हाला काही कडवी सत्य म्हणा ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती अशी आहेत की जेव्हा कमी मार्क पडतात नीट UGमध्ये त्यावेळेस तुमच्याकडे खूप सारे एजंट किंवा खूप साऱ्या संस्था येतात आणि ते सांगतात असे खूप चांगल्या ॲडव्हर्टाईज करून तुम्हाला सांगितलं जातं की बाहेरच्या देशात MBBS करा, खूप स्वस्त आहे, 25 ते 30 लाखामध्ये तुमचं पूर्ण MBBS होतं, काही प्रॉब्लेम नाही आहेत. पण आणि ते जर तुम्हाला ते करायचं असेल तर फक्त मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत एवढं सांगायचं की तुमचा रिसर्च खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण तुम्हाला जे 25 ते 30 लाख सांगितले जातात ही काही छोटी रक्कम नाहीये. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही रिअलमध्ये MBBS करायला जाता, आता मी तुम्हाला एक पॉईंट वाईज सांगतो की सगळं प्रोसेस काय असते. जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात ऍडमिशन घ्यायला जाता MBBSला, तुम्ही एखाद्या एजंटच्या किंवा एक कन्सल्टेशन फर्म असते त्याच्या मार्फत जाता. ठीक आहे. त्यांची एक सेपरेट फी घेतात ते ऑब्व्हियसली किंवा त्यांचं कमिशन असतं. ही गोष्ट कोण तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की 25 ते 30 लाखामध्ये तुमचं MBBS होतं. परंतु जेव्हा तुम्ही तिथं जाऊन MBBS करता ही फक्त फी सांगितलेली असते तुम्हाला. तिथे राहण्याचे खर्च, तिथं तुम्हाला येण्या जाण्याचा विमानाचा खर्च असतो. त्याच्यानंतर तिथं जे तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहता त्याची सेपरेट फी असते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या जेव्हा शिकायला जाता तिथं त्यांची सेपरेट भाषा असते. म्हणजे तुम्ही रशियाला जावा, कझाकिस्तानला जावा, चायनाला जावा, अशा भरपूर देशामध्ये लोक जातात तिकडनं आणि त्या देशाची एक वेगळी भाषा असते. त्या भाषेमध्ये खूप वेळा तिथं शिकावं लागतं. जर तुम्ही इंग्लिशमध्ये शिकत असाल तर तुम्हाला वेगळी फी आकारली जाते. ठीक आहे. तर हा झाला तिथं जाऊन शिकण्याचा एक म्हणजे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जेव्हा तुम्ही तिथं शिकत असता त्यावेळेस तुम्हाला जो पेशंट एक्सपोजर असतो तो इंडियन इतका नसतो. हा एक दुसरा पॉईंट आहे. त्याच्यानंतर जेव्हा तिथलं शिक्षण आपण पूर्ण करून माघारी येता त्यावेळेस खूप वेळा असं आहे की जी आपली भारताची NMC जी बॉडी आहे जी ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करते. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तिथं शिकताय किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये तिथं जाऊन शिकताय ते हॉस्पिटल आपल्या NMCच्या रेग्युलेशननुसार आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागतं. आणि तुम्ही भरपूर वेळा असं होतं की तुम्ही MBBS करून माघारी येता आणि तोपर्यंत NMCचे काही रूल रेग्युलेशन चेंज झालेले असतात. म्हणजे जसं कोविडच्या काळामध्ये झालं होतं की कोविडच्या काळामध्ये काय झालं, खूप सारे स्टुडंट फॉरेनमध्ये गेले, त्यांनी तिथं MBBS केलं आणि ते माघारी आले. त्यावेळेस NMCने असा रूल बनवला की जे बाहेरच्या देशातून कोविडच्या काळात शिकून आले त्यांच्यासाठी इंटर्नशिप 2 वर्षाची केली गेली. म्हणजे जे शिक्षण तुम्ही भारतामध्ये 5.5 वर्ष राहून घेताय त्या शिक्षणासाठी बाहेरच्या देशातल्या विद्यार्थ्यांना अजून 1 वर्ष एक्स्ट्रा मोजावं लागलं. आता प्रॉब्लेम फक्त इथंच संपत नाही. जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशातून MBBS करून इथे येता त्यावेळेस तुम्हाला एक FMGची एक्झाम क्लिअर करावी लागते. आता ही FMGची एक्झाम अवघड असते आणि जसं बघायला अवघड म्हणता येणार नाही, ते अभ्यास करण्यावरती आहे, स्टुडंटच्या प्रत्येक वेगवेगळ्या स्टुडंटवरती आहे ते. परंतु जर आपण 2026चा रिझल्ट बघितला तर फक्त 12% स्टुडंट ह्या एक्झाममध्ये पास झाले होते. तर याच्यावरून ठरवा की ती एक्झामची लेवल काय आहे आणि ती एक्झाम क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करण्याची लायसन्स भेटत नाही. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारे FMGची एक्झाम अप्लाय होते. जर तुमची इंटर्नशिप व्हॅलिड असेल आणि तुम्ही FMGची एक्झाम क्लिअर केली तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची लायसन्स भेटते. पण तुमची इंटर्नशिप जे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये केली ती जर इंडियामध्ये व्हॅलिड नसेल तर तुम्ही FMG केल्यानंतर तुम्हाला इथं इंटर्नशिपसाठी अप्लाय करावं लागतं. जेव्हा तुम्ही इंटर्नशिपसाठी अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिप लगेच अलाउड होत नाही. खूप वेळा तर 6-6 महिने विद्यार्थ्यांना वेट करावा लागतो की आम्हाला इंटर्नशिप द्या. त्याच्यानंतर जेव्हा इंटर्नशिप ही भेटते त्याच्यामध्ये PSM नावाचा एक सब्जेक्ट असतो, तो भरपूर साऱ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसतो. कारण ज्या ठिकाणी इंटर्नशिप दिली जाते हे मोस्टली पेरिफेरीची किंवा असे हॉस्पिटल असतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतात, तिथं PSM हा सब्जेक्ट नसतो. मग PSMची पोस्टिंग वेगळ्या 3 महिन्याची त्यांना वेगळ्या ठिकाणी करावी लागते. त्याच्यासाठी अजून त्यांना ती पोस्टिंग मिळण्यासाठी अजून त्यांना एक काही काळ वेट करावा लागतो. म्हणजे ह्या वेटिंग पिरियड म्हणजे इंटर्नशिप 1 वर्षाची जरी असली तरी ह्या अलॉटमेंटच्या प्रोसेसमध्ये त्यांचं 1 वर्ष खराब होतं. नंतर ते अलॉटमेंट झाली, इंटर्नशिप कंप्लीट झाली. इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला नंतर तुमच्या NMCकडे माघारी जावं लागतं. मग ते रजिस्ट्रेशन करण्यामध्ये पण खूप सारा डिले होतो, जो की इंडियन स्टुडंटच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त असतो. मग जर तुम्ही टोटल बघितलं गेलं तर जे FMGची तयारी स्टुडंट करतात ह्याच्यामध्ये 2-3 वर्ष खूप साऱ्या स्टुडंटचे जातात. त्याच्यानंतर इंटर्नशिप भेटण्यामध्ये 1-1.5 वर्ष जातात. म्हणजे जो नॉर्मल स्टुडंट इंडियामध्ये 5.5 वर्षामध्ये MBBS करतोय त्या सेम स्टुडंट जेव्हा बाहेरून MBBS करतोय त्याला कमीत कमी 3 वर्ष तरी जास्त द्यावे लागतात.
आता हे मी अवरेजली सांगतोय, ह्याच्यापेक्षा काही लोकांनी जास्तही दिली असतील, काही काही जणांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं असेल क्लिअर, किंवा त्यांना इंटर्नशिप लगेच भेटली असेल, पण एक ॲव्हरेजली सांगतोय की त्यांना कमीत कमी 3 वर्ष एक्स्ट्रा लागतात. ठीक आहे. आणि आता इथं कॉम्पिटिशन संपत नाही. जेव्हा त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं की ज्याची व्हॅल्यू आजकाल आहे, बिना ओनली MBBS ची व्हॅल्यू नाहीये, जेव्हा ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जातात तेव्हा त्यांना अजून एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागते, ती म्हणजे नीट PG. तर कॉम्पिटिशन कुठं संपत नाही. तर माझं ह्या व्हिडिओच्या मार्फत असं सांगणं आहे की मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत की तुम्ही फॉरेन मधून MBBS नका करू. तुम्ही फॉरेन मधून MBBS करू शकता, परंतु जेव्हा तुम्ही फॉरेन मध्ये MBBS करायला जाताय तेव्हा तुमचा रिसर्च नीट करा. कारण तुम्ही एक मोठी अमाऊंट तिथं इन्व्हेस्ट करत आहे तुमच्या शिक्षणासाठी, तर त्या अमाऊंटची एक व्हॅल्यू आहे. म्हणून तुम्ही तिथं जाण्याआधी ते पैसे दुसऱ्या कोणाला तरी देण्याआधी एक आपला चांगला रिसर्च करा. तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज येणार आहेत पुढच्या लाईफमध्ये, त्या डिफिकल्टी तुम्हाला माहिती असू द्या. तर हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू.